तर तुम्हाला सर्व माहिती देतो. जी परिस्थिती आहे माझी तर सर्व माहिती देतो. या घंटेला बटन दाबायचं विसरू नका. बाकी काय नाही, हेच माझी हात जोडून विनंती आहे की सर्वांनी चांगलं राहावं आणि चांगलं वागावं. हेच आयुष्याची म्हणायचं आपली एक परंपरा चाललेली आहे. त्याचं केल्यानंतर आपलं पण एक दिवस आहे हे असं ठरवूनच ठेवायचं म्हणायचं. ते गेले म्हणजे आपण पण एक दिवस जाणारच आहे. कारण ही जी आपल्या हाताने कृती होईल की जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करायचं आणि निघून जायचं आपल्या मार्गाला. कारण आपलं हे घर म्हणजे धर्माचंच आहे आणि थोडं दिवसच आहे. कारण आयुष्याचं घर आपलं वर आहे. हे किती कमावलं तरी 2 दिवसाचं पाहुणच आहे आपण. ह्याच्याबद्दल काय वाद नाही, हे जगाला माहिती आहे. पण बोलण्याचा उद्देश असा आहे की आयुष्यात चांगलं राहणं महत्त्वाचं काम आहे. काय चाललंय? काय नाही आता निघाली तिकडं आज सोबत ये. चवत आहे का? हा भरणे आज असते तर भरणीला चालली. 12 महिन्याला आज एक दिवस असतो. म्हणजे जी 12 महिन्याची लोक गेल्यात देवाच्या घरी त्यांचा आज दिवस पुन्हा होऊन असतो चौथ्या दिवशी. पुन्हा होऊन 4थ्या दिवशी. आता चौथ्या काय? दिवशी असतो. ही काय आता चालली निघाली या. म्हणलं कुकरी धरा होतं जाऊ. पर काम करून जावं लागते काय? मग काय काम करून तर मागं बी माणूस नसतं. स्वयंपाक पाणी उरकून काम जावं लागतं या. करायला नसल्यावर पूर्ण उरकून जावं लागतं ना. मेंढरं पण खुशाला बसले ते. मेंढरं बसली तर आता एक गाडी बिडी जाऊन यायची. आता हात करून जायचं का? मग काय हात करून जावं लागतं. नमस्कार मित्रांनो, आता बकरी उठायला लागली. काय बकरी हालायला लागली आता. बराच टाइम झाला. आता ही पण म्हातारी आमची निघाली 4थीला. कारण आता माणूस काम उरकत वर्षाचा दिवस बिचारा निघून गेलं. कारण प्रत्येकाला एक दिवस आहेच. कारण वाईटाचं पण आहे, चांगल्याचं पण आहे. तर ते आता वर्ष झालं काय देवाच्या घरी निघून गेली. तर त्यांना आता हे पुनव झाली की 4थ्या दिवशी एक दिवस म्हणजे पोथी पुस्तकातच दिलेला आहे. त्याच्यामुळं जे नातेवाईक परिवार गणगोत पाहुणे रावळे हे सर्वांनी त्यांना जेवाय घालायला जावं लागतं. आणि त्यांच्या घरच्यांना दुखासुखाचा मरायसारखं होतं एक ना. आधार देणं गरजेचं काम आहे. तरणात आता केला. कारण कोण कशी आहे तरुणपणात पण मरतात, काय वय कारण त्यांच्या वयाप्रमाण पण मेलेले असतात, काय अपघाताने पण मेलेले असतात. तर त्यांच्यावर फार मोठं संकट आलेलं आहे. एक दुःखाला जाणं आणि सावरणं महत्त्वाचं आहे. एक आता आमची पण आता बकरी उठवायची असल्यामुळे एक जण बकऱ्या ग आणि एक जण पुढच्या कामाला जायचं. असं आमचं म्हणजे आजोबांच्यापासूनच आहे. गाडी बिडीला हात करूनच जावं लागतं. आता एखाद्या गाडी बिडीला हात करायचा, कारण आम्हाला गाडी काय हाणता येईना अडाणी असल्यामुळं. आणि बकऱ्याकडं कोण नसल्यामुळं बकऱ्याकडं पण राहावं लागतं. कारण त्यांना पण अडचणीत आणावं लागत नाही ना. ठीक आता ही बकरी म्हातारी उठावती या. आता दिवसभर मी आहे बकऱ्याकडं. कारण त्यांना पण चारा पाणी जनावरांना पाहिजे. अशा गोष्टी सर्व आहेत. काय सांगायचे घ्या. असं चालूच आहे. या जावं मग आता काय. हा हात करा आणि जा आणि मग या लवकर. मग कोणाला तरी कोण असला पाहुणा रावळा तिथं बिचारा तर मग त्याला म्हणा आम्हाला परी सोडा म्हणा कुरकुर परी. हा आणि मग या. हा आहे पाण्याची बाटली आहे. या काय तर मी ठेवली पाण्याची बाटली. या का मित्रांनो पाण्याची बाटली आहे. आता ही दिवसभर
म्हातारी तिकडे चालली त्यामुळे आता ही पाण्याची बाटली संघ घेऊन आता जशी ताण लागत तशी आपली गोड गोड पाणी पितो. कारण माझी पण तब्येत जरा 2 दिवस जरा बरी नाही. कारण हे ऊन ज्या भरपूर लागलं त्यामुळे सर्दी खोकला. काल इंजेक्शन मारून आलो आपलं वासुंद्या गावात जाऊन. डॉक्टर चांगला डॉक्टर आहे, तर त्यांनी चांगलं इंजेक्शन मारलं आणि गोळ्या पण चांगल्या दिल्या. बराचसाच फरक पडला ना. आज जरा आराम पाहिजे होता, पण आता काय बकऱ्यामुळं आराम नाही. तेव्हा राजा बाजा पण कसं चाललं माझ्या जोडी संग. म्हणजे सख्खा भाऊ पण माझं चालणार नाहीत किंवा अजून कोणाचं असेल तर पण असं चालणार नाही. पण बघा ना कसं जोडीन चाललं ते. कारण ते पण असेल की सख्खं आहे नुसतं. ते दोघं सख्खं आहे आणि मी पण त्यांचा मला पण त्यांनी ठरवलं की सख्खाच आमचा भाऊ आहे. कारण जाणार आहे आता 2 माणसं आहेत तरी जावं लागलं, ह्यातून पण जावं लागतं. या बघा त्यांचा जीव सुद्धा गुततोय राजा बाजाचा. आणि राहावं लागतं, एक जण जावं लागतं. या म्हातारीचा जीव राहावा ना तर परत आली म्हातारी सुद्धा बघा बकऱ्या संग. चालेल मित्रांनो, नमस्कार. हेच आहे बघा मित्रांनो. आता बीळ आणली बघा. आता बीळ सोडतो म्हणला. काय झाले आज वाय जरा तोंडाला ना चवच ना, तोंडाला चव नसल्यामुळे बीळ आता आणली. आता काय म्हणतात बिळीनी चवीची. बिळीने काय चवी देवाय तोंडाला म्हणून आता बीळ आणली बघा. आता कांदा बिंदा भारी हॉटेलवाल्यांनी दिला आणि बघा बीळ आता समजा टाकले. मिरची बिरची बरं का, मिरची बिरची तर समजे टाकली बघा. आणि येतो मी पण बीळ खायला, कारण आजारी असल्यामुळं बीळ खाऊशी वाटतं. आता बकरी पण मागं इथं आणि मी आपला बसलोय आता. तर या बीळ खायला, कारण आजारी असल्यामुळं काय झालं जरा तिखट खाल्लं आणि बीळ खाल्ली ना जरा चव येते तोंडाला. काय होती तोंडाला चव येते, त्याच्यामुळं हिवाय जरा बीळ. आणि त्याला म्हणलं ओली बीळ काय नको आपल्याला सुकी दे म्हणलं. आणि सुकी दिली बिचाऱ्याने. जरा मिरची बिरची टाकली हो का, कांदा बिंदा मस्त दिला या. आणि या मित्रांनो बीळ खायला. तेव्हा आता मेंढरं पण आमची कशी चारत्यात बघा. तर अशी अवघडी बकऱ्या पण एकटाच आहे. तर या मित्रांनो बीळ खायला. ह्या का पाण्याची बाटली पण आता बांधून ठेवली आहे, कारण रानात राहायचं आम्हाला सवच आता पहिल्यापासून लहानपणापासून सवच आहे. त्यामुळं आता हे बकरी तेव्हा का गेल्या आता थचारते ते. आता बकरी लक्ष ठेवून कुत्री यावं लांड घ्यावं. आता बीळ खातो म्हणायचं. आणि या खायला तुम्ही पण. नमस्कार मित्रांनो. ह्या का रानातली अवस्था अशी असते, कारण असं दिवस काढल्या जातात. तर तुम्हाला बघा मित्रांनो आता बीळ आणली बघा. आता बीळ सोडतो म्हणला. काय झाले आज वाय जरा तोंडाला ना चवच ना, तोंडाला चव नसल्यामुळे बीळ आता आणली. आता काय म्हणतात बिळीने चवी. बिळीने काय चवी देवाय तोंडाला म्हणून आता बीळ आणली बघा. आता कांदा बिंदा भारी हॉटेलवाल्यांनी दिला आणि बघा बीळ आता समजा टाकले. मिरची बिरची बरं का, मिरची बिरची तर समजे टाकली बघा. आणि येतो मी पण बीळ खायला, कारण आजारी असल्यामुळं बीळ खाऊशी वाटतं. आता बकरी पण मागं इथं आणि मी आपला बसलोय आता. तर या बीळ खायला, कारण आजारी असल्यामुळं काय झालं जरा तिखट खाल्लं आणि बीळ खाल्ली ना जरा चव येते तोंडाला. काय होती तोंडाला चव येते, त्याच्यामुळं हिवाय जरा बीळ. आणि त्याला म्हणलं ओली बीळ काय नको आपल्याला सुकी दे म्हणलं. आणि सुकी दिली बिचाऱ्याने. जरा मिरची बिरची टाकली हो का, कांदा बिंदा मस्त दिला या. आणि या मित्रांनो बीळ खायला. तेव्हा आता मेंढरं पण आमची कशी चारत्यात बघा. तर अशी अवघडी बकऱ्या पण एकटाच आहे.
तर या मित्रांनो बिळ खायला ह्या का पाण्याची बाटली पण ह्यात बांधून ठेवली आहे. कारण रानात राहायचं आम्हाला सवच आता पहिल्यापासून लहानपणापासून सवच आहे. त्यामुळं आता हे बकरी त्या का गेल्या आता थचारते ते. आता बकरी लक्ष ठेवून कुत्री यावं लांड घ्यावं आता बिळ खातो म्हणायचं. आणि या खायला तुम्ही पण. नमस्कार मित्रांनो, ह्या का रानातली अवस्था अशी असते. कारण असं दिवस काढल्या जातात तर तुम्हाला सर्व माहिती देतो. जी परिस्थिती आहे माझी सर्व माहिती देतो. या घंटेला बटन दाबायचं विसरू नका. आणि मित्रांनो मी आता ठेवतो.